नमस्कार मित्रांनो, विजडम आयएस वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहे। भर हिवाळ्यात मुंबईमध्ये कृत्रिम पावसाचा हट्ट। मुळामध्ये ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे वगैरे वगैरे हा आपला चर्चेचा विषय नाही, पण कृत्रिम पाऊस हा आपला चर्चेचा विषय आहे आणि हिवाळ्यामध्ये का तो पाडला जातोय हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। आता बघा, हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो का? तर निश्चितपणे पडतो। त्याच्याविषयी आपण अगोदर सुद्धा चर्चा करून झालेली आहे। हिवाळ्यामध्ये कशामुळे पाऊस पडतो? तर वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे पाऊस पडतो। वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत याच्यामुळे पाऊस पडतो। हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत म्हणजे ते मेडिटेरियन वरून जे काही येतं वारं, त्याच्यामुळे त्याची जी काही साऊथ विंग आहे, त्याची साऊथ विंग ही अगदी खाली महाराष्ट्रापर्यंत खाली येते आणि मग त्याच्यामुळे पाऊस पडतो। हे आपल्याला माहिती आहे, मुंबईमध्ये पडतो, महाराष्ट्रभर पडतो। ठीक आहे। आता ह्याच्या विरोधात अजून दुसरा पावसाचा प्रकार म्हणजे कोणता? जर का सायक्लोन्स आले तर सायक्लोन्स कुठे? हिंदी महासागरामध्ये जर का सायक्लोन्स आले तरी सुद्धा या दिवसामध्ये पाऊस पडतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण सध्या या हिवाळ्यात सध्या सायक्लोनचं नाही, काय नाही तरी सुद्धा मुंबईमध्ये हिवाळ्याच्या दरम्यान कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचं कारण आहे ते म्हणजे आजच्या दिवशी मुंबईमध्ये झालेलं मोठ्या प्रमाणातलं प्रदूषण, ते सुद्धा हवा प्रदूषण जो आहे हा मुंबईतला आजच्या दिवशीतला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बघा, हवेची गुणवत्ता अगदी वेगाने ढासळलेली आहे। हवेची गुणवत्ता जी आहे ही काय झालेली आहे? ढासळलेली आहे। आणि म्हणून मुंबई महापालिकेकडून असा प्रयोग राबवला जावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आहेत। काही दिवसापूर्वी जो काही पाऊस पडला सायक्लोनमुळे म्हणा किंवा हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे जे काही पाऊस पडला होता, गारपीट सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती, त्याचा इफेक्ट असा झालेला होता, त्यावेळेसच्या गारपिटीचा आफ्टर इफेक्ट असा होता की मुंबईतील हवेची गुणवत्ता ही सुधारलेली होती। हवेची गुणवत्ता जी आहे ही काय झालेली होती? सुधारलेली होती। पण आता पाऊस नाही, काय नाही, परत हवेची गुणवत्ता जी आहे ती कमी झालेली आहे आणि ती सुधारावी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी हा कृत्रिम पाऊस पाडण्याचा हट्ट सध्या धरलेला आपल्याला दिसून येते। यासोबतच मुंबईमध्ये त्यांनी वेगवेगळे नियम लागू केलेले आहेत, त्याची काटेकोररित्या अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। याच्या सोबतीने अजून एक महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणची धूळ उडू नये म्हणून तिथं त्यांना पाणी सुद्धा मारायला सांगितलं जाते की जेणेकरून ती धूळ उडली नाही पाहिजे। एवढे सगळे प्रयत्न चालू आहेत या कृत्रिम पावसासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। कोणी दिले होते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते। त्यानुसार महापालिकेने या कामासाठी तयारी सुरू केलेली। कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला याची उदाहरणं फार कमी आहेत। भर पावसाळ्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस कृत्रिम पावसासाठीचे प्रयोग केले जातात तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी जे काही प्रयोग केले गेले त्या प्रयोगांमध्ये अपयश जास्त आलेलं आहे यशापेक्षा, अशी परिस्थिती आहे। कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाले याची फार कमी उदाहरणं आहेत। त्याच्यामुळे पालिकेचा हा प्रयोग यशस्वी होतो का याबाबत उत्सुकता आहे। यापूर्वीचे प्रयोग फसले होते आणि पैसेही वाया गेले होते आणि या संदर्भात मागे सुद्धा अजित दादा पवार हे बोललेले होते, आपल्याला माहिती आहे। 2004 पासून या संदर्भात प्रयत्न केले जातात। बघा, कशासाठी? ह्या कृत्रिम पावसासाठी। त्याच्यासाठीचं सेपरेट विमान बोलवलं जातं। सिल्वर आयोडाईड जे आहे ते त्या ढगांवरती जे आहे पेरलं जातं। दोन पद्धती आहेत, एक तर रॉकेट सोडतात किंवा विमानाने त्याच्यावरती सिल्वर आयोडाईड टाकलं जातं आणि मग पाऊस पडतो। कोणत्या ढगाची क्षमता आहे पाऊस पाडण्याची, कोणत्या ढगामध्ये बाष्प आहे, हे सगळं हेरलं जातं आणि मग तो पाऊस पाडला जातो। पण भरपूर वेळा होतं काय, ढग इथे आहे, विमान आलं आणि विमानाने जर का त्याच्यावरती सिल्वर आयोडाईड टाकलं तर इथेच पाऊस पडेल ह्याची काही गॅरंटी नाही। ढग पुढे गेल्यानंतर पुढे पाऊस देऊ शकतो, कुठेही पाऊस देऊ शकतो, इथेच पाऊस देईल ह्याची काही गॅरंटी नाही। आणि आता हा प्रयोग करण्याचा घाट महापालिकेने घातलेला आहे। ऑक्टोबर महिन्यापासूनच मुंबईमधील हवेचा जो स्तर आहे, हवेची गुणवत्ता जी आहे ती बिघडलेली, एअर क्वालिटी इंडेक्स असं त्याला म्हणतात, AQI। त्यामुळे पालिकेने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या। प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे जे काही घटक आहेत त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी पालिकेनं काही तत्व सुद्धा जाहीर केली। रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाणी फवारण्यास सुरुवात केली। बांधकामाच्या ठिकाणी पाणी फवारणी यंत्रणा बसवायला सांगितलं, सगळं केलं।
पण तरी सुद्धा हा स्तर जो आहे म्हणावा तसा सुधारलेला नाहीये, म्हणून आता हिवाळ्यात पाऊस पाडण्याचा पालिकेचा विचार आहे. ओव्हरऑल एअर क्वालिटी इंडेक्स इन मुंबई काय आहे बघा. एअर क्वालिटी इंडेक्स मालाड 353, माझगाव 330, अंधेरी 316, भांडूप 313, चेंबूर 311, बोरिवली 301 ही परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये AQI जो आहे हा 191 आहे, पुण्यात 276, अहमदाबाद 297. म्हणजे एक वेळ दिल्लीची परिस्थिती चांगली आहे असं म्हणलं तर चालेल. अकॉर्डिंग टू सफर मुंबईज AQI इज लाईकली टू रिमेन इन व्हेरी पुअर कॅटेगरी फॉर नेक्स्ट 2 days. ही परिस्थिती आहे बघा, ही परिस्थिती आहे. पुण्यामध्ये सुद्धा काही परिस्थिती छान आहे असं काही नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये एकतर वारं जास्त नसतं, थंडी आहे आणि साठून राहतात सगळ्या गोष्टी, धूर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साठून राहतात, त्या काही जात नाहीत पुढे आणि म्हणून हा हवेचा स्तर ढासळत असतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्यामुळे पालिकेनं 2009 मध्ये आणि 2014 मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग धरण क्षेत्रामध्ये केला होता. मात्र हे दोन्ही प्रयोग फसलेले होते आणि मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात, परत कर्नाटकात, आंध्र प्रदेशात कृत्रिम पावसाचे प्रयोग झालेले आहेत, पण ते फसलेले. आता कृत्रिम पाऊस पाडतात कसा, तर वेगवेगळी रसायनं वापरून हा कृत्रिम पाऊस पाडला जातो. जनरली काय केलं जातं, विमान किंवा रॉकेटचा वापर करून हे केलं जातं. ढगांवरती ते फवारले जातात आणि त्याच्यामुळं हे पाऊस पडतो. पाण्याने भरलेला ढग आवश्यक आहे. पावसासाठी पोषक वातावरणाची सुद्धा गरज आहे. हिवाळ्यात असे ढग मुंबई आणि आसपासच्या भागात मिळणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे हा प्रयोग किती यशस्वी होईल याबाबत साशंकाच व्यक्त केली जाते. पण तरी सुद्धा करायचं म्हणल्यावर आता काय करणार, कोण त्यांना सांगणार. काय केलं जातं आर्टिफिशियल रेन मध्ये, क्लाउड सीडिंग हा त्याच्यासाठीचा शब्द आहे. क्लाउड सीडिंग. आणि काय करतात त्याच्यामध्ये, सिल्वर आयोडाइड किंवा सिमिलर सबस्टन्सेस इनटू द ॲटमॉस्फिअर टू मिमिक आईस पार्टिक्युलेट्स. सिल्वर आयोडाइड वापरलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं, पाऊस पडतो. एकतर विमानं जी आहेत ती विमानांवरती रडार असतं, समजून घेतात कोणता ढग कसा आहे काय वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये त्या विमानाची क्षमता असते आणि म्हणूनच त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागत असतो. ठीक आहे. आता निविदा प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या संस्थेशी करार केल्यानंतर पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेचे दरपत्रक वगैरे ठरवलं जाणार आहे आणि जनरली असं सांगितलं जाते की खात्री देणारी ह्याची कोणतीही सांख्यिकी जरी उपलब्ध नसली तरी सुद्धा लाखाच्या घरातच ह्याच्यासाठी पैसा जो आहे तो लागणार आहे. पाऊस पडला तरी तो मुंबईत पडेल ह्याची काही खात्री देता येत नाही असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दुबईमध्ये या प्रकारचे प्रयोग वारंवार होतात, त्यामुळं दुबईतील काही संस्थांकडून सुद्धा माहिती घेतली जाणार आहे. आता हाऊ क्लाउड सीडिंग वर्क्स. पहिलं, सिल्वर आयोडाइड इज रिलीज्ड बाय अ प्लेन और ग्राउंड बेस्ड जनरेटर. एकतर रॉकेट सोडतात किंवा विमानाने हे सिल्वर आयोडाइड पार्टिकल्स रीच द टार्गेटेड क्लाउड. Silver iodide aids in the formation of ice crystals. Now too heavy to remain in the air, the ice crystals then fall, often melting on their way down to form rain. म्हणजे काय, आईस क्रिस्टल्स बनतात सिल्वर आयोडाइडच्या ढगावरती पडल्यानंतर. मग ढग त्यांना कॅरी करू शकत नाही, जड होतात ते आणि खाली ते पाऊस पडतो. अशा पद्धतीची एकूण प्रोसेस आहे. मुळामध्ये ह्याच्या मागचं बेसिक कारण काय आहे, हे पाऊस पाण्यासाठी नाही पाडायचं, त्यांना प्रदूषण ह्याच्यासाठी पाडायचंय. कारण वेगळे इंटरेस्टिंग आहे. काय होईल समजेल. एका प्रयोगासाठी एका वेळी 40 ते 50 लाख रुपये अशी अंदाजित किंमत आहे. या प्रयोगामुळे पाऊस जर का पडला तर किमान 7-8 दिवस हवेचा दर्जा चांगला राहील, म्हणून दररोज प्रयोग काही करावा लागणार नाही. 8-10 दिवसांनी परत त्याची गरज लागेल असं सांगितलं जाते. तर हे फार महत्वाचं आहे, क्लाउड सीडिंग. पण हा प्रयोग इतका यशस्वी नाही. पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याला यश मिळालेलं नाही. हिवाळ्यात कितपत मिळेल हा फार मोठा शंकेचा विषय. आता सरकारच्या मनात आल्यावर कोण काय करणार, कोण काय करू शकतं, कोणीच काही करू शकत नाही. तर ही इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला आवडलेली असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर निश्चितपणे शेअर करा आणि विजडम आयस या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.